नमस्कार, मी विक्रम. मी श्रेया. आम्ही आपल्या समोर राम गणेश गडकरी यांच्या संगीत एकच प्याला या नाटकातल्या 4थ्या अंकातला पहिला प्रवेश सादर करतोय. स्थळ रामलालचा आश्रम, पात्रे शरद व रामलाल. इतका वेळ बसून भगीरथाने बहुतेक सर्व समजावून दिला, पण या श्लोकावर ते थांबले. मग खरंच काम होतं का श्लोक अडला म्हणून ते चालते झाले? कोणता श्लोक? हा, मरणम प्रकृती ही शरीरीणाम वह. फारच रमणीय श्लोक. काव्याच्या ऐन उत्कर्षात भगवान कालिदासांनी इथं तत्वज्ञानाचा परमावधी साधलेला आहे. शरद, दशावतारातला श्रीकृष्णाचा 8वा अवतार आणि रघुवंशातला हा 8वा सर्ग मला नेहमी समान स्वरूपाचे वाटतात बघ. म्हणजे बघ ना, त्या अवताराचा पूर्वार्ध राधाकृष्णांच्या लीलाविलासांनी परिपूर्ण आणि उत्तरार्धात योगेश्वर कृष्ण गीतेसारखी उपनिषद गात आहे. इकडे या सर्गाच्या प्रारंभी भौतिक भाग्याची समृद्धी असून पुढं करुण रसात उतरून परम वैराग्यात त्याचा शेवट झालाय. भारतवर्षीय राजर्षींच्या सात्विक संसाराचं संपूर्ण चित्र या एकाच सर्गात कविकुलगुरूंनी रेखाटलेलं आहे. ऐक तुझ्या त्या श्लोकाचा अर्थ. मरणम प्रकृती ही शरीरीणाम. मरण हा सदेह प्राणी मात्राचा स्वभाव धर्म आहे. विकृतिर्जीवित नुच्यते बुद्धैः. जिवंत राहणं हे सुज्ञ लोकांना अपवाद रूप वाटतं. क्षणमप्यवतिष्ठते श्वसन. आणि म्हणूनच क्षणभरचं जरी जीवित लाभलं तरी यदि जंतुर्न तू लाभवान असव. तो प्राणी भाग्यशाली नाही काय? शरद, जीवन मात्राचा जन्म हे केवळ एक रूप आहे, परंतु मरणाला 1000 वाटा आहेत. एवढ्यासाठीच तर या संसाराला मृत्यूलोक म्हणतात. परिस्थितीकडे विचारपूर्वक पाहिलं ना, तर मरणाच्या इतक्या हजारो कारणातून आपण क्षणमात्र तरी कसे वाचतो हे याचं प्रत्येकाला मोठं आश्चर्यच वाटेल. आणि म्हणूनच इथे म्हटलंय की पदरात पडलेल्या पळापळाबद्दल आनंद मानून भावी कालाकडे आपण उदासीन दृष्टीनंच पाहिलं पाहिजे. श्वास मात्रानं जगण्याचा जो क्षण लाभेल त्याबद्दल आनंद मानावा, हे कवीचं म्हणणं तुम्हाला खरं वाटत असेल कदाचित, पण भाईसाहेब, असे दुःखी कष्टी जीव ह्या जगात कितीतरी सापडतील. त्यांना 100 वर्षाचं दीर्घ आयुष्य सुद्धा शापासारखं वाटेल. हिंदू समाजातल्या या बालविधवेच्या प्रश्नाला कालिदासांच्या बुद्धिमत्तेने सुद्धा उत्तर देणं शक्य नाही. शरद, सुदृढ आणि उदार विचारशक्तीने ज्यावेळी समाज सर्व कार्य करीत होता आणि गंभीर नीतिमत्ता ज्यावेळी क्षुद्रवृत्ती झालेली नव्हती, त्या कालाला कालिदासांची ही उक्ती समर्पक होती. त्यावेळी जीविताचा प्रत्येक क्षण हा सुखमय होता. आता हाच सर्ग पहा ना, किती रमणीय सुखाचं वर्णन आहे यात. यातलं इंदुमतीचं मरण सुद्धा मनोहर आहे. जणू दिव्य सौंदर्यालाच मुक्ती देण्यासाठी या आर्य कवीने स्वर्गीतल्या पारिजात पुष्पासारख्या कोमल शस्त्राची योजना केली. पण आज या राक्षसी रूढीच्या आहारासाठी असली नाजूक फुलं तापल्या तव्यावर परतून घेण्याची नीतिमत्ता निर्माण झाली आहे. शरद, तुझ्यासारखी सुंदर बालिका वैधव्याच्या यातना भोगताना पाहिली ना, म्हणजे आर्यवर्ताच्या अवनत इतिहासाची दीन मूर्तीच आपल्या पुढे उभी आहे असं वाटायला लागतं ग. असो, सौंदर्य कोणत्याही स्थितीत आपली नाजूक शोभा सोडित नाही. सौंदर्याला वैधव्याचा अलंकार सुद्धा करुण शोभाच देतो. शरद, अगं, पुनर्विवाहाबद्दल आम्ही तुला सर्वजण आग्रह करीत असता बेटा, अजून तुला हिच्या अंगाचा स्पर्श होताच माझ्या हातावर असा खरखरीत काटा का बरं उभा राहिला?
हा अनुभव अगदी नवीन, पण नको हा अनुभव. माझा हात सारखा थरथर कापत आहे. अशा चमत्कारिक दृष्टीने का पाहतेस माझ्याकडे? बेटा, ग तुझ्या बापाने तुझ्या पाठीवर असा हात ठेवला नसता का? असा हात ठेवला असता, पण असा चपाकून काढून घेतला नसता. भाईसाहेब, तुम्हाला तुमच्या मनात विकल्प आल्यासारखं वाटलं ना? काहीतरी भलतंच तुमच्या मनात आलं. खरं सांगा, काहीतरी वेडविंद्र तुमच्या मनात आलं ना? अहो सांगा ना. हे बघ शरद, तुझ्याजवळ खोटं मी अजून कधी सांगितलंच नाही. अगं माझ्या मनात वेडवाकडं काही एक आलं नाही ग. मनाला जरासं असं मात्र वाटलं की जसं बापाला मुलीच्या पाठीवरून हात फिरवताना वाटत नाही, किंवा भावाला बहिणीच्या पाठीवरून हात फिरवताना वाटत नाही. शरद अगं असं तीव्र भाषण करू नकोस. सोडीन चमजवरी वचन खर तर शरा दग्ध करिसीतये हाय मम अंतरा सोडीन चमजवरी स्मृतिकाय पूर्वीची स्मृतिकाय पूर्वीची लोपली आजची केवी तव मतिरची कल्पना भयकरा सोडीनच मजवरी सोडीनच मजवरी. ईश्वर साक्ष सांगतो, असली भलती भावना माझ्या मनात मुळीच आली नाही ग. पण का कुणाला ठाऊक, मला जरा अगदी नाहीच म्हणेन असं जरा चोरट्यासारखं मात्र झालं. हे बघा, आता माझ्यापासून काही चोरून, म्हणजे स्वतःपासून काही चोरून ठेवू नका. खर विषाद हाया या हृदया का वर्षिता हे स्त्रवत सुधा वदन हे सदा हल हल तेव्हा मते आता. भाईसाहेब, होऊ नये ते झालं. आज माझा आधार तुटला. माझे बाबा वारले तेव्हापासून दादांनी मला सांभाळलं. त्या दिवशी दादानं माझं नशीबच फुटलं. तिथून तुम्ही मला सांभाळलं. आज देवानं माझ्यावर अशी वेळ आणली. भाईसाहेब, इतके दिवस या जगात तुम्ही माझ्याजवळ बाप म्हणून उभे होता. तुमच्या जीवावर मी निर्भयपणाने वागत होते. आणखी आज असं. भाईसाहेब, जेव्हा बाबा वारले ना, तेव्हा मला काही कळत नव्हतं, म्हणून मी रडले नाही. तेवढ्यासाठी आज देवानं ते संकट माझ्यावर पुन्हा आणून मला जाणतेपणाने रडायला लावलं. आज मी पोरकी झाले. जगी हात भागा सुखीची रा सुख, जगी हात भागा सुखीची रा सुख, जगी हात भागा सुखीची रा सुख, जनके त्याचित लागे दुसरं, जनके त्याचित लागे दुसरं, जगी हात भागा सुखीची रा सुख, जगी हात भागा सुखीची रा सुख. ही विनाश त्या माते जधी विधी विमुख, जगी हात भागा सुखीची रा सुख, जगी हात भागा सुखीची रा सुख.
शरद, अगं काय हे वेड्यासारखं करतेस? अगं नुसता माझा हात तुझ्या मानलेल्या बापाचा तुझ्या अंगाला लागतच तू. नाही हो, रामलाल हा बापाचा हात नाही. मुलीला बापाचा हात अगदी आईच्या हातासारखाच, जरासा रांगकट, देवाच्या पाषाण मूर्तीच्या हाता इतकाच रांगकट असतो. तुमचा हात बापाचा हात नव्हता, हा पुरुषाचा हात होता. मुलीच्या दृष्टीला बाप कधी पुरुषासारखा वाटतच नाही, तो देवासारखा निर्विकार दिसतो. बापासमोर मुलगी मोकळेपणाने वागते. आज माझा तो मोकळेपणा नाहीसा झाला. आज माझे वडील मला अंथरले. आज तुम्ही माझ्यासमोर तरुण पुरुष म्हणून उभे आहात आणि मी तुमच्या समोर तरुण स्त्री म्हणून उभी आहे. आजपर्यंत तुमच्या जीवावर जगातल्या पुरुषात मी सुरक्षित वृत्तीने वावरत आले, पण आज माझा सांभाळ करण्याची जबाबदारी माझ्यावरच येऊन पडली. भाईसाहेब, मी आता विश्वासानं कोणाकडे पाहू? काय म्हणजे एवढ्याने सुद्धा तुझा माझ्यावरचा विश्वास उडाला? गणिसिकाय खल माते, गणिसिकाय खल माते, गणिसिकाय खल माते. अलंकार केवळ कुजनाते, अलंकार केवळ कुजनाते. न विश्वास लव योग्य जयाते, गणिसिकाय खल माते, गणिसिकाय खल माते. वदका स्मरसी चिर सहवासी, वदका स्मरसी चिर सहवासी. घडली कृती अनुचित या हाती, घडली कृती अनुचित या हाती. जनक धर्म कधी त्यजिकाय सुते, गणिसिकाय खल, गणिसिकाय खल, गणिसिकाय खल माते. कशानं उभ्या जन्माचा विश्वास उडाला? भाईसाहेब, बायकांच्या मनात धास्ती बसायला जास्त वेळ लागत नाही. अहो, पदराच्या वाऱ्यानं सुद्धा बायकांचं हृदय हलायला लागतं. ललना मनानच गलव शंका अनुहि सहते कदा, ललना मनानच गलव शंका अनुहि सहते कदा. ललना मनानच गलव शंका अनुहि सहते कदा. सुरजनी त्याच्या विधी तर लगे, सुरजनी त्याच्या विधी तर लगे. विमल प्रकृतीसी पुण्य परम हे, ललना मनानच गलव शंका अनुहि सहते कदा. ललना मनानच गलव शंका अनुहि सहते कदा. भाईसाहेब, जाते मी आता. माझ्यानं तुमच्या समोर उभं राहत नाही. थांब शरद, आण तो रघु इकडे. त्यातले 4 श्लोक वाच, म्हणजे झालेल्या प्रकाराबद्दल तुझ्या मनाला अंमळ विसर पडेल. आता वाचणं नको, काही नको. काही केल्यास माझ्या मनाची भीती मोडायची नाही. तुमच्याकडे पाहायचा सुद्धा मला धीर होत नाही. जाते मी आता. देवा, काय रे केलंस हे पहा. भगीरथांच्या बरोबर मी दादाच्या घरी. भगीरथ कशाला? मी सुद्धा नाही. म्हणजे तशी तुझी इच्छा असेल तर तुला घेऊन जाईन ना तिकडे. पण थांब शरद, मला तुला एक विनंती करायची आहे. काय? सांगा लवकर. ही हकीकत कुणाजवळ, अगदी भागीरथा जवळ सुद्धा सांगणार नाहीस ना? नाही. भगीरथांना नाही का ऐकून वाईट वाटणार? येते मी. माझ्या मनाची काय स्थिती झाली ती माझी मलाच कळत नाही. काय भलतच झालंय. पण शरद, मी खरोखरीच अपराधी आहे किंवा नाही हे नीट समजून घेतल्या वाचून तू विनाकारण मला दोष दिलास. तिनं तरी दोष का देऊ नये? माझं मन
खरंच चलित झालंय की छे, मला मला काहीच सुचेन असं झालंय. परमेश्वरा, माझा माझा योग्य तो मार्ग मला नीटपणे दाखवायसाठी तुझ्याशिवाय दुसरा कोण समर्थ आहे रे.